फिरवून जी उभी आहे ना मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत आहे, फर्स्ट क्लास आहे. आणि मी कुठे आली आहे, काय करते आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे, पण तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून बघा. फायनली आम्ही परेलला भेटलो आणि आता चाललं ही तोंड फिरवून जी उभी आहे ना, हिच्यामुळे लेट झालाय. आमची ट्रेन मिस झाली आहे. आम्ही इकडे येऊन थांबलोय. 7:20 पासून आम्ही इथे बसलोय आणि ही आता आली आहे थोडी. आणि आता तिकडे तोंड करू ना, तर माझा व्हिडिओ घेऊ नको. प्रिया तोंड दाखव. सो फायनली आम्ही आता विरारला पोहोचलोय आणि आमचा ग्रुप आलाय. तुझी से हाय हाय बोल हाय. तुला असतंय ही तुझ्याबरोबर ना पार्टनर आहे बाई. तुझं एज विचार किती आहे? तुझं किती एज आहे? तुझं एज किती आहे? सिनियर नाही, तू किती वर्षांचा आहे? 5 इयर्स, 4 इयर्स, 6 इयर्सचा ना. मी 10 इयर्सची आहे. ओनली 10 इयर्स. सुप्री तिकडे आली. आवाज आहे मम्मीला. मम्मी सुप्री असं ठेवलं. काहीतरी बोलत होतीस तू, काहीतरी बोलत होतीस. चलो डायरेक्ट आता आपण भेटू. कुठे यायचं आपल्याला? मग कोणत्या स्टेशनला उतरायचं आहे? सफाळला उतरायचं. ओके. आतमध्ये तोंड दाखव. फायनली आम्ही केळवे रोडला पोहोचलोय. आमचं ऋत्विक मागे मागे बघतो. सो फायनली केळवे रोडला पोहोचलोय आणि आता इथून जाणार आहे आपण टमटमने केळवे बीचला. बऱ्याच दिवसांनी प्लॅन केला आहे. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी भेटलो आहे. 7 वर्ष नाही का? मी भेटली आहे इंडिव्हिज्युअल. एकत्र बऱ्याच वर्षांनी. चलो आम्ही आता बसतोय टमटममध्ये. शेअरिंग टमटम आहे. 30 रुपीज पर पर्सन. केळवे बीचसाठी स्टेशनला आल्यावर वेस्टला यायचं आहे ना. आम्हाला ऋत्विक रस्ता दाखवणार आहे. ऋत्विक येऊन गेला बीचवर. स्वतः मला तो घेऊन चालला आहे ना. सुप्री आणि प्रिया टमटम. फायनली आम्ही उतरलो आता केळवे बीचच्या इथे. टमटमने सोडलं आहे आणि आधी चाललो आहे. पुढे आपण चाललो आधी मंदिरात ना. पुढे या बाजूला मंदिर आहे. इथे आहे पहिला शीतलादेवीचं मंदिर. इकडे आल्यावर पहिला देवळात जाऊन आपण दर्शन घेऊया. परिसर असा आहे.
तेच तो इंग्लिशमध्ये बोलतोय ग. आम्ही केळवे बीचवर पोचलोय. मस्त आहे बीच, गर्दी नाही अजिबात आणि बॅक साईडला पूर्ण झाडी, जेवणाचं ह्या साईडला पण झाडी आहे. नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊ. चला. काय भांडणं झालं बघा, कोणाला मध्ये उभं राहण्यासाठी भांडतात. ऋत्विकची मज्जा चालू आहे. काय करतोय तू? हा फायनली आता केळवा बीचवरून आम्ही निघतोय. सो आमचे यश जिजू आलेले आहेत आम्हाला घ्यायला. त्यांना करमलं नाही सुप्रियाशिवाय. हा तृप्तीने मनावर नाही घेतलं ना त्यावेळेला. किती वर्षांपूर्वी? 5 वर्षां. यश तू गाडीत चाला पुढे बघू. ट्रक वगैरे खाली करतात. सफाळेवरनं विरारला डायरेक्ट जे बोट आहे त्याच्याने आपण जाऊ शकतो. सो आम्ही जी ऑटो आणली आहे यशने तर ती ऑटोने आम्ही समुद्र पार करून जाणार आहे विरारला.
चाललं जेट बोटने विरारला इथून सफाळेवरून आणि ऑटोचे घेतलेत 110 रुपये आणि माणसी 30 रुपये फेअर आहे आणि 10 मिनटात आम्ही सफाळेवरून विरारला पोचणार आहे. पोहता येतं का तुला? पोहता येतं का? ते जॅकेट घालायचं बघ, जर काही प्रॉब्लेम वाटला ना तर ते सेफ्टी जॅकेट्स असतात ते घालायचे असतात. माहिती आहे ना तुला? प्रवास आणि आता विरारला आले होतो आम्ही आणि विरारवरून अंधेरी पकडली, अंधेरीवरून आता स्लो ट्रेन पकडली. नेक्स्ट टाइम कधी प्लॅन करणार? पॉसिबल होईल ना तुला? ओके, बघूया आता नेक्स्ट टाइम आपला कधी येतो. तुम्ही पण वाट बघा आमच्या नेक्स्ट व्हिडिओची. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला अशी धमाल परत आमच्या सगळ्यांची बघायची आहे तर नक्की कमेंट करून कळवा आणि यांना रिक्वेस्ट करा प्लीज नेक्स्ट टाइम पण यायला माझ्यासोबत.